शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी पक्षात मोठे बदल केले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आणि विद्यार्थी आघाडीत नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत। पक्ष बांधणीला गती देण्यासाठी शहर आणि ग्रामीण अशी विभागणी सुद्धा पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात रविवारी मोठे फेरबदल करण्यात आले। युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुशील बेर्डे यांची नियुक्ती करण्यात आली। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या नियुक्त्या करण्यात आल्या। आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काही फेरबदल करण्यात आलेले आहेत। नुकतीच विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विशाल बेर्डे आणि शहर अध्यक्षपदी राज्याच्या वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि पक्ष अत्यंत जोमाने काम करण्यासाठी ह्या नियुक्त्या होत असतात। यासोबतच पक्षानं युवक आघाडीत सुद्धा मोठा बदल केला। युवक अध्यक्षपदाची विभागणी करून एक शहरी आणि एक ग्रामीण प्रदेशाध्यक्ष देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। युवकच्या शहरी प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची निवड झाली। यापूर्वीही पवारांच्या राष्ट्रवादीनं महाराष्ट्र युवती अध्यक्षपद देताना असाच फॉर्म्युला वापरला होता। त्यातही शहर आणि ग्रामीणसाठी स्वतंत्र अध्यक्ष नेमण्यात आले। मनाली भिलारे यांची शहर युवती प्रदेशाध्यक्ष म्हणून तर अमृता काळदाते यांची ग्रामीण युवती प्रदेशाध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी ग्रामीणला अमृता काळदाते व शहरला मनाली भिल्लारे अशी नियुक्ती करण्यात आली होती। आता प्रदेश अध्यक्षपदी विद्यार्थ्यांचा शहरी चेहरा आणि ग्रामीण चेहरा असं आपण दोन विभाग नियुक्त केलेले आहेत आणि ह्या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत विशालची आणि वाकडकर यांची, या दोघांना मी मनापासून शुभेच्छा देते। शरद पवार यांनी पक्ष संघटनेत तरुणांना पुढे करत शहर ग्रामीण असा नवा फॉर्म्युला लागू केलाय। या नवीन टीमकडून पक्षाला बूथ लेवलपर्यंत बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे पक्षात अनेकांना नवीन जबाबदारी दिल्यानंतर पक्ष कशा पद्धतीने काम करेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।